काल पंकजाच्या गाडीला लोकांनी गरडा घातला तर आज प्रकाश सोळंकीची गाडी मराठा समाजाच्या तरुणांनी अडवली आहे। नमस्कार मंडळी, मी सुनील, आपण पाहता असं प्रचारासाठी आलेले प्रकाश सोळंकी हे एका गावात जात असताना त्यांच्या गाडीला मराठा समाजाने अडवले आहे। जेव्हा पंकजा मुंडे यांची गाडी काल एका रोडवरून जात असताना तेथील मराठा समाजाने पंकजा मुंडेच्या गाडीला गरडा घातला आणि एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत त्यांची गाडी अडवलेली आहे। तर दुसरीकडे प्रकाश सोळंकी यांची सुद्धा गाडी अडवलेली आहे। प्रकाश सोळंकी हे पंकजा मुंडेच्या प्रचारासाठी आलेले होते, त्यांना तेथील लोकांचा सामना करावा लागला आहे। याचा प्रमुख मुद्दा म्हणजे मनोजदादा जरांगे पाटील यांनी उभारलेलं मोठं जन आंदोलन। यामध्ये जेव्हा मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कोणीही शब्दही न बोलल्यामुळे बरेचसे लोक हे आक्रमक झालेले आहेत। हे पाहून तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की कशा प्रकारे काल पंकजा मुंडेच्या गाडीला लोकांनी चारीकडून गरडा घातला होता आणि एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत होते। आता असे दिसून येत आहे की जेव्हा हे सर्व दृश्य बीड जिल्ह्यामधील असून काल पंकजा मुंडे यांच्या गाडीला लोकांनी बीड जिल्ह्यामधील एका गावामध्ये गरडा घातला होता, तर दुसरीकडे आज प्रकाश सोळंकीची गाडी लोकांनी अडवली आहे आणि त्यांच्या मुखातून एकच घोषणा निघत आहे, एक मराठा लाख मराठा असे ते घोषणा देत आहेत आणि त्यांची आवरासावरी करण्यासाठी पोलिसांची फार तारंबळ उडालेली आहे। तुम्ही बघू शकता सदरील व्हिडिओमध्ये। आता बीड जिल्ह्यामध्ये एकच चर्चा आहे की प्रचारातील नेत्यांना अडवणारे कार्यकर्ते नेमके कुणाचे, याची सर्वत्र चर्चा चालू आहे। परंतु हे सर्व मराठा समाजाचे तरुण असून ते त्यांच्या आरक्षणाच्या लढ्यासाठी लढत आहेत। सध्याला सर्वत्र इलेक्शनचा राडा दिसत आहे। कोणी कुणाचे कार्यकर्ते कोण कुणाचे समजत नसल्यामुळे सध्या बीड जिल्ह्यामध्ये एकच चर्चा सुरू आहे की प्रचारातील नेत्यांना अडवणारे कार्यकर्ते नेमके कुणाचे आहे। परंतु हे कार्यकर्ते दुसरे कुणाचे नसून हे मराठा समाजाचे तरुण आहेत। ते त्यांच्या भावना मांडण्याचा प्रयत्न करत आहे आणि असे म्हणत आहे की आजवर तुम्ही आमच्या गावात देखील आला नाहीत, आमचे प्रश्नाचे उत्तरे देखील दिले नाही, म्हणून आता तुम्ही आमच्याकडे कशाला येत आहात, असे त्यांचे म्हणणे आहे। ही सर्वत्र दृश्य पाहत आहात तुम्ही। जेव्हा प्रकाश सोळंकीची गाडी समोर होती तेव्हा लोकांची ही धिंगाणा तुम्ही बघू शकता। त्यांना आवरता पोलिसांचे पार नाकेनळ आलेले आहे। सध्याच्या काळामध्ये इलेक्शनचा पिरियड असल्यामुळे जो तो आपला प्रचार करण्यासाठी आपापल्या गावामध्ये भेटी देत आहे, परंतु काही गावामध्ये या नेत्यांना बंदी असल्यामुळे त्यांना तेथे जाण्यास फार अडचणी येत आहे। तर दुसरीकडे पंकजा मुंडेसाठी नरेंद्र मोदी हे 6 मेला बीडमध्ये सभा घेणार आहे, परंतु मला असे वाटत आहे की या सभामध्ये बऱ्याच नेत्यांना अशी अडचणी येणार आहेत आणि लोकांनी असे ठरवायचे आहे की ज्यांनी कोणी मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केला आहे त्यांना पाडण्यासाठी किंवा त्यांना गावातून हकलून देण्यासाठी ही लोकांची जबर तयारी सुरू आहे। तुम्ही बघू शकता कशा प्रकारे व्हिडिओमध्ये पंकजा मुंडे आणि प्रकाश सोळंकीची गाडी अडवलेली